मंजिरी आणि चेटकीण. हा असू शकते, कारण तिचा स्वभावच तसा आहे ना. पण ती जरी चेटकीण असली ना तरी मी यक्षिणी आहे. आणि एक गोष्ट, मी फक्त एकाच चेटकिणीला घाबरते. कुठली? माझ्या आईच्या गोष्टीतली चेटकीण. कुठली गोष्ट? अगं, मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझी आई मला भूतखेतांच्या खूप गोष्टी सांगायची. तिच्या एका गोष्टीमध्ये एक चेटकीण होती. म्हणजे तुझी ती मंजिरी चेटकीण जशी फक्त घरामध्ये माज दाखवते ना तशी नाही. त्या चेटकिणी समोर अख्खं गाव थरथर कापायचं. तिच्या समोर उभं राहायची हिम्मत नव्हती कोणाची. पण काय झालं, 2 सामान्य मुलींनी तिचा सामना केला आणि तिला त्या गावातून हाकलून लावलं. परत त्या गावात ती कधी आलीच नाही. असंच तुझ्या त्या मंजिरी चेटकिणीला सुद्धा या घरातून हाकलवून लावणार. आणि फक्त हाकलणार नाहीये, तर तिला संपवून टाकणार. आणि माझी एक गोष्ट लक्षात ठेव, हे काम फक्त मीराच करणार. नर्मदात्या, या गोष्टीतल्या चेटकिनीला कसं संपायचं? हे कुठेतरी असेल ना, याचा काहीतरी उपाय असेल. ही गोष्ट कुठेतरी लिहून ठेवली असेल. हा, सांगा ना नर्मदात्या, सांगा ना प्लीज. काय ग, शांत का झालीस? आता बोल. काही नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. करणारच आहे. मीरा आहे. काय झालं? चेटकीण, ती बाई चेटकीण. तू बरोबर म्हणाली होतीस मीरा. ती बाई ती चेटकीण आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तिला. तिचं रूप असं खूप भयानक होतं. ती नॉर्मल पेक्षा विचित्र म्हातारी झालेली होती. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या. तिचे ते नख असे भयानक आणि विचित्र दिसत होते. ती चेटकीण आहे. वेदाचे बाबा, तुम्ही शांत व्हा बरं. तुम्ही खाली बसा. मी पाणी आणू का? अगं, तिने वेदाला काही केलं तर? वेदाने तिचं हे रूप सुद्धा बघता कामा नये. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. घाबरायचं काहीच कारण नाहीये. मला असं वाटतंय की ती फक्त आपल्याला दिसते, ती वेदाला नाही दिसणार. खरंच. कशावरून? ती तुला दिसली ना तशी, ती मला दिसली तशी, तर ती इतर कोणाला दिसणार नाही, वेदाला दिसणार नाहीये. कशावरून? आपल्या घरात एक चेटकीण. आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. ह्याचं काहीतरी सोल्युशन काढावं लागेल. आपण सोल्युशन काढतोय ना. हा, पण काही सापडत नाहीये. पण मला माहितीये काहीतरी मार्ग नक्की सापडेल. हा, तुम्ही काळजी करू नका. हो, नक्की सापडेल.
ह्या प्रश्नाचं उत्तर नर्मदा आत्यांकडे नक्की सापडेल. जी गोष्ट अथर्वांना माहितीये तीच गोष्ट नर्मदा आत्यांना सुद्धा माहिती आहे. ह्या गोष्टीतच सगळं दडलंय. मीरा, तू अचानक मला हा प्रश्न का विचारलास आणि तेही इथे बोलावून? आत्या तुम्ही उत्तर द्या ना. मला सांगा, तुमच्या आईला ती गोष्ट कोणी सांगितली? माझ्या आजीने आणि मग आईने मला सांगितली. मला पण ती गोष्ट सांगा. तुला कुठून कळलंय? एक मिनिट, तुला मायाने सांगितलं ना? नाही हो, मला ते वेदाचे बाबा ही गोष्ट सांगत होते, पण त्यांना नीट आठवत नाही. तुम्ही सांगा ना. हे मलाही नाही आठवत आहे एवढी. कुठे लिहून ठेवली असेल का? लिहून आउट हाऊस मध्ये एखाद्या खोलीत कुठेतरी सापडेल. म्हणजे तिथे खूप जुनं सामान आहे ना, तर तिथे सापडेल एखादी बखर आणि त्यात असेल गोष्ट ती. बखर? हा, म्हणजे मला तसं नक्की नीट आठवत नाहीये, पण असू शकेल ना. आपण शोधूया. मी येते तुझ्या बरोबर हवं तर. नाही नाही, नको. मी एकटी जाते. अगं, तू एकटी कशी जाणार तिथे? कसं आहे बघ सगळं. हवं तर येते मी. आम्हाला एक काम आहे. आम्हाला? आम्हाला म्हणजे? मीरा, तू खरंच आत्म्याला बोलवतेस आणि त्यांच्याशी बोलतेस असं मी ऐकलं, ते खरं आहे का? खरं सांग. नाही, आम्हाला म्हणजे देवी आईला. देवी आई आहे ना माझ्यासोबत, म्हणून म्हटलं. देवी आहे? हां हां, देवी आहे का? असू दे, मग मी जाते. हो. हां. ताई, आत्या म्हणतात तसं या आउट हाऊसमध्ये एखादी अशी खोली किंवा एखादी अशी जागा जिथे आपण गेलोच नाही आहोत, अशी असू शकते ना. या आउट हाऊसमध्ये ना काहीतरी दडलंय का? पण मीरा, तिथे फक्त मंजिरीची गुहा आहे अगं. नाही ताई, आपण ना नीट शोधायला हवाय. मंजिरीची गुहा तर आहेच, पण एखादी खोली किंवा अशी जागा असू शकते ना जिथे आपण गेलो नाही आहोत. पण ताई, तिथे जायचं कसं? आणि जरी गेलो तरी तिथे काही गडबड झाली तर? ते आता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. चल मीरा.